बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये आम्ही बाहुबली हा शब्द ऐकून असतो. बाहुबली म्हणजे त्या गावावर दरारा त्याचं राज्य. तसं तुम्हाला मोहोळचं बाहुबली म्हणतात. असं कोण म्हणतं? लोकशाहीमध्ये 35-35 वर्ष 40-40 वर्ष या तालुक्यातील लोक आम्हाला स्वीकारतात. असं जर असतं तर या देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता. जर बाहुबलीच्या पद्धतीनं जर काम केलं असतं तर हा केवळ, आणि तुम्हाला मी सांगतो, ही आमची आजची पद्धत आहे का या गावाची 50 वर्षाची. नेमकं ह्याच निवडणुकीला कसं आलं? ह्याच्या आधी निवडणुका झाल्या नाहीत का? इथं कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे का नाही? हा माझा प्रश्न आहे खरं. हो, हा माझा प्रश्न आहे. या गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे का? हो आहे. कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे. कायद्यानं राज्य चालतं. हा कायद्यानं चालणारं राज्य आहे. तुमच्या माझ्यावर सांगतो, यात आमच्या नगरपंचायतचं ग्रामपंचायत होती त्यावेळेला 3.5 कोटी रुपयाचं डिपॉझिट होतं. आता आमच्या गावच्या नगरपंचायतचं 6.5 कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. या गावात आणि आमच्या वाड्यात इथे यात्रा भरतात. त्या यात्रेला कुठली पट्टी घेतली जात नाही. सगळे त्याचे फंड्स आहेत. त्या फंड्साचं जे व्याज येतं त्याच्यातून ते उत्सव साजरे करतात. या गावामध्ये कुठल्याही प्रकारची पट्टी नाही. या गावामध्ये दूध डेअरी, विकास सोसायटी, आपलं वाचनालय, ह्या सगळ्यांचे डिपॉझिट आहेत. अशा प्रकारे सगळ्या आर्थिक बाजूनं सुद्धा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार केला जात नाही. आणि कुणावरही कसल्याही प्रकारच्या आर्थिक बोजा पडू नये म्हणून आमच्या पूर्वजांनीच अशा प्रकारचे फंड्स तयार केलेत. त्या फंड्समधूनच इथं एवढं हे सगळं चालतं. जर मग माझी सरमशाही असती तर सगळे फंड्स मी उडवून टाकले असते. मला इलेक्शनच्या खर्चाला मी इलेक्शनला लढलो आहे. विधानसभेचे लढलो आहे, पार्लमेंटचे लढलो आहे, हे लढलो आहे, हे मला संपवत आले असते. माझ्या एका हातचा मळ होता. मग ते कोट्यवधी रुपयाची रक्कम आहे ते सगळी. हा ते पैसे तसेच आहेत. मग सरमशाही केल्यास तर मी तिकडेही लक्ष ठेवलं असतं. नगरपंचायत, ग्रामपंचायत, आणि त्याच्याही पुढे सांगतो, हे करत असताना आमच्या ग्रामपंचायतला ग्रामीण विकास खात्याचा जे मिनिमम घरपट्टी वसूल करावी, मॅक्झिमम मिनिमम असतं ते मिनिमम घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी आमच्या गावाला होती. आता नगरपंचायत झाली 3 वर्ष झालं तरीसुद्धा आमच्या गावाला मिनिमम ग्रामपंचायतच्या काळातली नगरपट्टी आम्ही वसूल करतो. असं जर असतं तर कुठलाही माणूस हा दादागिरी, गुंडगिरी, दहशत हे कशासाठी करतो? सत्ता आणि संपत्तीसाठी. माझ्याकडे सत्ता बी नाही, संपत्ती नाही. म्हणजे संपत्ती म्हणजे ती घेतली असती मी संपत्ती त्या दादागिरीच्या माध्यमातून. पण काही जे विरोधक आहेत त्याच्याही पुढे सांगतो मी की माझ्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारावं की पाटील परिवाराकडनं आर्थिक काही तुम्हाला झळ बसली का? या गावातील आणि या परिसरातील मी आपल्या चॅनलवर सांगतो की 1000 ते 1500 मुलं आम्ही नोकरी लावलेत माझ्या संस्थेमध्ये. एकाही व्यक्तीनं सांगावं की तुम्ही लग्नाच्या आहेरात कपडे तर घेतले का? म्हणून मी कपडेसुद्धा त्यांना घेऊ देत नाही, कारण तू माझ्या घरातला आहे, तू माझ्या गावचा आहे म्हणून. मग असं असताना कुठला तरी बाहेरचा माणूस येऊन सांगणार इथं दंडगिरी आणि दादागिरी, आणि हे करत असताना माझ्या सगळ्या संस्थेमध्ये नोकरी होताना कुणाकडे रुपयासुद्धा आम्ही घेतलेला नाही आहे.